जय हिंद भावी पोलिसांनो. तर पहा, मुंबई शहर पोलीस भरती 2024 साठी आपण आज अंकगणित व बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. पहा, या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रिव्हियसला विचारलेले प्रश्न अभ्यासत आहोत आणि सर्व प्रश्न शॉर्ट ट्रिक्स नुसार जे आहे आपण आज कव्हर करणार आहोत. त्यामुळे एक बार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे, तर इम्पोर्टचा संबंध 91, 31, 61, 51, 820 ह्याच्याशी असेल तर एक्सपोर्टचा संबंध कशाशी असेल असा प्रश्न आहे. तर पहा, इथं लॉजिक काय लावलेलं आहे. तर पहा, इम्पोर्ट जे इथं इम्पोर्टचा संबंध 91, 31, 61, 51, 820 याचा संबंध कसा आहे. सरळ आय घेतला आहे आणि आय कितव्या क्रमांकावर आहे, आयचा क्रमांक, एमचा क्रमांक, पीचा क्रमांक, ओचा क्रमांक, आरचा क्रमांक आणि टीचा क्रमांक तशाच समोर लावलेला आहे. तर पहा, आय कितव्या क्रमांकावर आहे, तर 9व्या क्रमांकावर आहे म्हणून ते 9 घेऊन टाकलं सरळ. एम कितव्या आहे, तर एम 13व्या आहे म्हणून 13. पी कितव्या, पी 16व्या म्हणून 16. ओ कितव्या आहे, 15व्या म्हणून 15 घेतलं. आता आर पहा, आर कितव्या क्रमांकावर आहे, तर आर 18व्या म्हणून 18 घेतलं. आणि टी शेवटचं टी हे 20व्या क्रमांकावर आहे. तर पहा, इथं सुद्धा आलेलं आहे आपलं 91, 31, 61, 51, 820. तर आपल्याला आता एक्सपोर्टचं जे आहे काढायचं आहे संबंध. तर पहा आता EXPORT. तर आता पहा, एक्सपोर्ट ई कितव्या क्रमांकावर आहे, 5 म्हणून 5 घ्या. एक्स कितव्या आहे, तर 24व्या. परत पी कितव्या क्रमांकावर आहे, पहा पी 16व्या आहे आणि ओ 15व्या आहे. मग पुन्हा आर कितव्या आहे, पहा आर हे 18व्या आहे आणि शेवटचं टी हे 20व्या क्रमांकावर आहे. तर पहा, आहे का आपलं 52. सुरुवातीच्या 2 अक्षर पर्याय क्रमांक ब मध्ये आहेत. 52, 41, 61, 51, 820 हे आहे पर्याय. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ जे आहे असणार आहे. पुढे पहा, दुसरा प्रश्न पहा. अ आणि ब दोन्ही क चे अपत्य आहेत. क हे अ चे वडील आहेत पण ब हा क चा मुलगा नाही. तर ब व क चे नाते काय आपल्याला सांगायचे आहे. तर पहा, अ आणि ब दोन्ही जे आहेत क चे अपत्य आहेत. हे जे अ आणि ब आहेत, अ आणि ब आहेत, हे या क चे अपत्य आहेत. या क चे अपत्य आहेत. क हे अ चे वडील आहेत. हे क जे आहेत हे या अ चे वडील आहेत पण ब हा क चा मुलगा नाही. म्हणजेच पहा, ब हा क चा मुलगा नाही म्हणजेच ब हा क ची जी आहे मुलगी आहे. ब ही क ची मुलगी, मुलगा नाही म्हणजे मुलगी. कारण पहा, दोघंही अपत्य आहेत. जर अपत्य असतील, अ हा मुलगा असेल तर ब हा क ची मुलगी आहे. तर ब हा क चा मुलगा नाही. तर ब व क चे नाते काय आपल्याला जे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ब व क चे नाते काय, तर क हा या मुलीचा वडील आहे. त्यामुळे वडील व मुलगी अशा या ज्या आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला ठरणार आहे, वडील व मुलगी. पर्याय क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे पहा, खालील आकृतीत चौकोन किती. तर पहा, या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे ते आपल्याला प्रश्न जे आहे विचारलेले आहे. तर पहा, अशी आकृती आली तर चौकोन कशा प्रकारे मोपायचे. तर बघूया, एकदम धासूट तुम्हाला ट्रिक सांगून टाकतो. ती ट्रिक तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर आता पहा, सरळ क्रमांक टाकून घ्या मध्ये 1, 2 आणि 3. परत इकडून घ्या टाकून. आता 1 इथे 2 तर टाकलेलाच आहे, परत 3. आता जरा सर्वांची बेरीज केली तुम्ही, येणार किती पहा. ह्याची बेरीज केली तर 3, 6 येणार आणि असे जर केलं तर 6. मग पहा, 6 6 झाले किती, 6 6 झाले 12. आता पहा, हे जे मधला जे आहे चौकोन हा 2 वेळा जे आहे आपण मोजला आहे. त्यामुळे 12 मधून मायनस करा. 12तून 1 मायनस केलं, आलं किती 11 चौकोन. म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे. चौथा प्रश्न, वाय हा एक्स पेक्षा लहान आहे, झड हा एक्स पेक्षा मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण असेल. तर पहा, वाय जो आहे हा एक्स पेक्षा लहान आहे आणि झड हा एक्स पेक्षा मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात लहान तर वाय असणार आहे.
वाय. तर पहा इथे तुम्हाला मी क्रमांक लावून दाखवतो. पहा वाय हा एक्स पेक्षा लहान आहे म्हणून आपण लहान वय पहिलं घेऊ आणि एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे. तर पुन्हा काय विचारलेलं आहे तर झड हा एक्स पेक्षा मोठा आहे. झड हा एक्स पेक्षा मोठा आहे म्हणून एक्स पेक्षा मोठं झड आहे. तर इथे सर्वात लहान कोण आहे वाय म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर वाय आहे. पुढे 3:40 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती होईल. तर पहा हे खूप प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण पहा हा प्रश्न खूप वेळाचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी चुकतात. तर पहा आता कसा सोडवायचा पाहून घ्या. 3:40 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती होईल. तर पहा सूत्रानुसार जे आहे हे गणित सोडवावे लागेल आपल्याला. तर पहा सर्वप्रथम आपण सूत्र मांडून घेऊ. तर याचं सूत्र आहे याचं सूत्र काय आहे पहा. तर आपल्याला या सूत्रानुसार जे आहे हे गणित सोडून घ्यावे लागेल. तर पहा आता आपण कसे कसे सोडून घेऊ. तर पहा 30 म्हणून हे 30ला 30 जशाच तसे घ्या. तर आता पहा हे हेच म्हणजे हावर म्हणजे 3 वाजून हावर म्हणजे 3 तास आणि एम म्हणजे मिनिटे. त्यावर म्हणून आपण या गुणिलेमध्ये 3 करून घेणार. तर मायनस हे 11/2 जशाच तसे गुणिले एम म्हणजे मिनिटे. तर मिनिटे किती आहेत 40 म्हणून आपण 40 घेऊ. तर आता पहा 30 गुणिले जर 3 केलं आलं किती 90 मायनस 11/2. आता 2 नंतर 11ला भाग जात नाही त्यामुळे 2 4 आणि हे 0 ला 0. 11 गुणिले जर 20 केलं येणार किती 210 जे आहे ते येणार आपला फायनल उत्तर आहे. सॉरी 220 येईल 220. तर आता हे 220 घ्या. आता जर तुम्ही या 220 मधून जर 90 जर मायनस केले तर आपलं उत्तर जे आहे -130 येणार. आणि इथं मुलं काय करतील सरळ -130 आहे काय बघतात आणि हे पर्याय जे आहे टिक करतात. परंतु हा जे आहे त्यांचा पर्याय चुकतो. कारण पहा अशा ठिकाणच्या प्रश्नाच्या ठिकाणी जे आहे तुम्हाला मायनस उत्तर जरी तुमचं मायनसमध्ये आलं तर शेवटचं फायनल जे उत्तर आहे तुमचं ते करेक्ट 130 असणार आहे. कारण पहा हे आपल्याला मायनसचे चिन्ह इथे काढून टाकून द्यावं लागेल. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ब आहे 130. पुढे पहा 6वा प्रश्न. अजय एका रांगेत उभा असून त्याचा पुढून 10वा नंबर आहे आणि मागून 16वा नंबर आहे. तर रांगेत मुले किती. तर पहा अजय जे आहे एका रांगेमध्ये उभा असून त्याचा पुढून 10वा नंबर आणि मागून 16वा नंबर आहे. तर रांगेमध्ये एकूण मुले किती विचारलेलं आहे. तर पहा आता सांगतो एकदम सोप्या पद्धतीने. अशा ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न असाच विचारला तर फक्त तुम्हाला 2च गोष्टी आवर्जून लक्षामध्ये घ्यायचं आहे 10वा नंबर आणि 16वा नंबर. 10 आणि 16 सरळ तुम्ही यांची बेरीज करून टाका. 10 आणि 16ची जर बेरीज केलं आलं किती 26. समोर आणि मागून 2 बार जे आहे एकच. अजय जो आहे 2 बार मोपला केला आहे त्यामुळे 1 मायनस करा. 26 मधून 1 गेलं आलं किती 25. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पहा अशा ठिकाणी पर्यायामध्ये 26 सुद्धा ऑप्शन दिले जाते आणि जास्तीत जास्त जण 26 करतात आणि 1 मार्क कटतो. त्यामुळे प्रश्न सोडवताना जरा आवर्जून जे आहे प्रश्नाकडे लक्ष देत चला म्हणजे तुमचं एक मार्क जे आहे वाचत जाईल आणि एका मार्काने जे आहे तुमची पोस्ट निघेल. कारण पहा मित्रांनो आपलं जे तळ आहे ते एका थेंबाने जे आहे साचणारं तळ असतं. कारण आपली पोस्ट ही एका मार्काने निघू शकते त्यामुळे 1 मार्क हे आपला जाता कामा नाही. त्यामुळे मार्कांना खूप महत्त्व द्या. तर पहा 7वा प्रश्न. तर पहा प्रश्न काय आहे. एका महिन्यात 3 तारखेला सोमवार येतो तर त्याच महिन्यात 21 तारखेला कोणता वार येईल. तर जर असा तुम्हाला प्रश्न विचारला तर पहा काय करायचं आहे. तर एका महिन्यामध्ये 3 तारखेला सोमवार येते तर त्याच महिन्यामध्ये 21 तारखेला कोणता वार येईल. तर अशा ठिकाणी सर 21 मधून जर तुम्ही -3 केलं 21 मायनस जर आपण 3 केलं तर येणार किती 18. तर 18ला सरळ तुम्ही 7ने भागून टाका. 7ने भागण्याचं कारण एका आठवड्यामध्ये 7 वार असतात. तर पहा 7 1 7 7 2 14 बाकी किती उरली 18तून 14 गेले 4 उरली. तर आपल्याला मेन हे उत्तर नसून बाकी मेन आहे. तर बाकी 4 उरले म्हणून आपण समोर
4 वार जे आहे वाढवणार आहोत. तर सोमवार होता, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे. पुढे पहा 8वा प्रश्न. काही प्राध्यापक विसराळू असतात या विधानावरून खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल. तर पहा काही प्राध्यापक विसराळू असतात या विधानावरून आपल्याला जे आहे खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा कोणता काढता येईल. सर्व प्राध्यापक विसराळू असतात किंवा सर्व विसराळू व्यक्तीच प्राध्यापक असतात किंवा प्राध्यापक म्हटला म्हणजे विसराळू असतोच की काही विसराळू व्यक्ती प्राध्यापक असतात. तर या प्रश्नाचे आपले उत्तर आहे काही विसराळू व्यक्ती जे आहेत प्राध्यापक असतात. त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. पहा स्पष्टीकरण काय आहे. काही प्राध्यापक विसराळू आहेत म्हणजे सर्व प्राध्यापक विसराळू नाहीत हे त्याचं स्पष्टीकरण आहे. एक बार तुम्ही समजून घ्या. तर पुढे पहा आता 9वा प्रश्न. एका पत्त्यांच्या सेटमधील कोणताही एक पत्ता काढल्यास तो 10चा असण्याची संभाव्यता किती असते किंवा किती आहे असा प्रश्न आहे. तर पहा एका पत्त्याच्या सेटमधील कोणताही एक पत्ता काढल्यास तो 10चा असण्याची संभाव्यता किती आहे. तर पहा आता इथे मेन म्हणजे पहा एका पत्त्याच्या सेटमध्ये मित्रांनो 52 जे आहेत पत्ते असतात आणि त्या 52 पत्त्यामध्ये प्रत्येक पत्ता हा कोणताही जर पत्ता असला तर त्या पत्त्याचे 4 पत्ते असतात. जवळपास जर समजा ए चा पत्ता असला एक्का तर एक्क्याचे 4 पत्ते असतात. की बादशाह जर असला तर बादशाह सुद्धा 4 पत्ते असतात आणि क्यू म्हणजे राणी जर असली राणीचे सुद्धा 4 पत्ते असतात. असेच 10 चे सुद्धा 4 पत्ते असणार आहेत म्हणून आपण 10 चे जे आहे 4 पत्ते करून घेऊ. तर आता पहा काय तर 10 चे असण्याची तर प्रश्न काय पहा एका पत्त्याच्या सेटमधील कोणताही एक पत्ता काढल्यास तो 10चा असण्याची संभाव्यता किती. तर तो 10चा असण्याची संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला सरळ एकूण पत्ते किती 52 आणि 10 चे 4 पत्ते असतात म्हणून हे 4 घेऊन टाका. आता पहा 4 एके 4 4 एके 4 उरलं किती 1 4 त्रिकोण 12 म्हणजेच 113 आपल्या पर्यायामध्ये आहे का एक बार पाहून घ्या. पर्याय क्रमांक व आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न पहा आता 5 मीटर बरोबर किती किलोमीटर असा प्रश्न आहे. तर पहा 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे आपण सर्वजण काढणार आहोत. आता शेवटचा प्रश्न आहे पाहून घ्या. तर पहा 5 मीटर बरोबर किती किलोमीटर असा आहे. तर आपल्याला या 5 किलोमीटर बरोबर किती किलोमीटर काढण्यासाठी सरळ या 5 ला 5 किलोमीटरने भागून घ्यावे लागेल. तर आता पहा 5 किलोमीटर जसं तसे घेतल्या. तर आता पहा मेन महत्वाची गोष्ट म्हणजे आता 5 किलो या 5000 ने 5 ला काय भागच जात नाही. तर भाग कसे द्यायचा तर पहिले इथे 0 टाकून घ्या आणि आता या 0 नंतर इथे पॉइंट द्या. ओके. आता पहा आता पॉइंट दिला आता सुद्धा भाग जात नाही त्यामुळे 1 0 वाढून घ्या आणि इथे सुद्धा 1 परत 0 वाढून घ्या आणि इथे 0 वाढून घ्या पॉइंट नंतर आणि 1 वाढून घ्या आणि इथे सुद्धा 1 0 वाढून घ्या. आता पहा इथे आणखीन 1 0 तुम्ही वाढून घ्या पॉइंट नंतर आणि वर 1 0 0 देऊन टाका. आता पहा भाग जर दिला तर आता भाग जाईल. पहा आता भाग कसा जाईल तर 1000 किलोमीटर सॉरी 1000 किलोमीटर आहे इथे कारण 1 किलोमीटर मध्ये 1000 किलोमीटर असतं सॉरी 1000 मीटर असतं त्यामुळे आपण जे आहे इथे घेतलेले आहोत असे. तर आता पहा 1000 न जर 5000 न भागलं डिवायडेशन केलं तर 5 येणार उत्तर म्हणजेच पहा इथे समोर उभी 5 येणार म्हणजेच 0.005 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर पहा हे आपले होते आजचे टॉप 10 चे प्रश्न जे की प्रिव्हियसला प्रश्न विचारलेले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करून टाका. भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.